असून मानदेवाची कृपा गाजविला नावाला धन्यवाद असून मानदेवाची कृपा गाजविला सुंदरसा मोठा करून आपल्या जीवनातील आयुष्याला किंवा संध्याकाळच्या समाला उपवास पाहत नाहीत प्रभूने आपल्या सर्वांना एकत्रित केलं म्हणून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. सर्वजण वेळ बंद करतील आपण प्रार्थना करू. हालेलुया 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 स्तोत्रम 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 हे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा आकाश व पृथ्वीचं उत्पन्न करण्याच्या तुझ्या नावाला मान महिमा गौरव समाजा प्रभू करुणा मान परमेश्वरा तू कृपा केली दया केली अनुग्रह केलास आणि पवित्र प्रभू पुन्हा एक वार तो परमेश्वर या संध्याकाळच्या समोर उपवास प्रार्थना तुझ्या चंद्र आणि मोठा दिलास पुनराच्या मी तुला करडो धर्माच्या सर्व शिकवा प्रो परमेश्वरा जो मेसेज चालू प्रो परमेश्वरा स्वर्गीय मंडळीचा प्रो परमेश्वर हा मेसेज प्रो परमेश्वरा जो फ्रायडेचा मेसेज आहे प्रो परमेश्वर हा मेसेज प्रभू प्रीच करण्याचा मौका तू माझ्या आयुष्याला देत आहेस राजा त्याबद्दल तुला करडो धर्माच्या सर्व शिकवा प्रो परमेश्वरा मी तुला विनंती करतो राजा गोडीसर फॅमिली साळी फॅमिली तुझ्या हातात समर्पण करतो वाघमारी फॅमिली काळपूर फॅमिली काळे फॅमिली तुझ्या हातात समर्पण करतो प्रो परमेश्वरा आणि विशेष करून तुला मी विनंती करतो प्रो परमेश्वर उल्हासनगर माणिजोडी मंडळी सारोळा मंडळी प्रो परमेश्वर आणि येळची मंडळी ते सर्व विश्वासणारे आज जे लेकर एक दिवस उपवासामध्ये असतील तो परमेश्वर अशा प्रत्येकाची मी आठवण करतो प्रत्येकाच्या जीवनात तुझी सुख शांती समाधान देण्यासाठी मी प्रार्थना करतो आणि ज्या कार्यासाठी प्रो परमेश्वरा लेकरांनी उपवास केले असेल प्रभू येशूच्या नावात त्यांना तू दे प्रो परमेश्वर प्रतिफळ प्रत्येकाच्या जीवनात शांती समाधान दे प्रो परमेश्वरा प्रभू परमेश्वरा जे आमच्यामध्ये बिमार असतील त्यांना चंगई कर साहित्याला पडून लाव म्हणते पडतो जनाचा महिमा कर आणि ज्या कोणाला काम नसेल प्रभू परमेश्वरा कामाचे मार्ग मोकळे कर आणि तुझा घर तुझा महिमा करून घे प्रत्येक कुटुंबात तुझी सुख शांती समाधान दे त्याला पिठापासून पिठापर्यंत बरकत दे आणि विशेष करून बालकांसाठी मी प्रार्थना राजा प्रत्येक कुटुंबातल्या लेकरांना तुझ्या हाताने करून कर सर्वांचं जीवन तो आशिष कर पुढे प्रार्थना तो उल्हासनगर मंडळीतले जे लेकर उपवासात असतील परमेश्वरा येळीच्या मंडळीतले जे उपवासात असतील माणिकरोडीमधले जे कुटुंब उपवासात असतील आणि प्रभू परमेश्वरा सरळची जी बहीण उपवासात आहे प्रभू परमेश्वरा अशा प्रत्येकांसाठी मी पुन्हा प्रार्थना होतो प्रत्येकावर तुझा देशा कृपेसाठी हो आणि विशेष आजचा मेसेज जे कोण बहीण भाऊ ऐकतील त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात तुझी कृपा तुझी शांती समाधान उतरू दे आणि तुझ्या गौरवासाठी मम्मीसाठी तू काम करून घे तुला आभार म्हणून हात मारतो आजची मीटिंग तू आशीर्वाद कर तुझ्या गौरवासाठी मम्मीसाठी उपयोग करू विनंती आणि प्रार्थना होतो आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात सोपतो सांभाळ अनुग्रह कर दया कर कृपा कर प्रत्येकाचा जीव आत्मा आणि शरीर तुझ्या हातात सोपवतो प्रभू त्या आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात सोपलं अनुग्रह कर दया कर आशीर्वादित करे प्रार्थना धन्य तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो आमेन. प्रकटीकरणाचं पुस्तक 12वा अध्याय. नंतर आकाशात मोठा चमत्कार दिसला. एक स्त्री सूर्य पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता आणि ती गरोदर असून प्रसवनाच्या वेनांनी आणि प्रसवनाच्या कष्टात असता ओरडत होती. आणि आकाशात दुसरा एक चमत्कार दिसला. पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर होता. त्याला 7 डोके आणि 10 शिंगे होते. बस देवबाप करो हे वचन आपल्यासाठी प्रभू आशीर्वादित करो. पहिलं वचन दुबारा वाचूया. नंतर आकाशात मोठा चमत्कार दिसला. आकाशात मोठा चमत्कार दिसला. एक स्त्री सूर्य पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र होता. आणि तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ख्रिस्तात माझ्या बहिणींनो आणि भावांनो, हा गुड फ्रायडे पासून आपण मेसेज स्टार्ट केला गुड फ्रायडेच्या दिवशी, परंतु तो पूर्ण न झाल्यामुळे तो मेसेज आज आपण पुन्हा कॉटेज मीटिंगमध्ये सकाळी आपण येळीला मीटिंग दिली त्यावेळेस पण प्रिचिंग केलाय. आणि जो राहिलेला छोटासा मॅटर का चंद्र कशाला इंडिकेट करतोय हा पॉईंट आज आपण पाहणार आहोत. कारण आज आपण लास्ट मोमेंटमध्ये आहोत. प्रभूचं आगमन हे दाराशी आलेलं आहे. आज जर खरोखर आपल्याला आनंदकालच्या जीवनाचा मुकुट हे वतन जर मिळवायचं असेल तर आज या स्वर्गीय मंडळीमध्ये मी आहे का? आणि जर स्वर्गीय मंडळीमध्ये मी जर आहे तर माझ्या जीवनात मी प्रथम स्थान त्या ख्रिस्ताला देईन, प्रथम स्थान त्याच्या वचनाला देईल. आणि ज्यावेळेस त्याच्या वचनाला मी माझ्या जीवनात स्थान देईल त्यावेळेस बायबल सांगतं का आमच्या जीवनात तो प्रकाश असेल का ज्या स्त्रीने सूर्य पांघरलेला आहे. त्या स्त्रीने सूर्य पांघरलेला आहे. पांघरलेला म्हणजे परिधान केलेला. आणि स्त्री हे चर्चचं प्रतीक आहे. स्त्री हे चर्चचं प्रतीक आहे. मग आज मी ज्या चर्चमध्ये आहे त्या ठिकाणी नीतीचा सूर्य प्रभू येशूमध्ये आहे का? आणि जर मी त्याच्यात असेल तर मी स्वर्गाच्या मंडळीत आहे.
आणि जर मी त्या मंडळीत नाही तर माझं जीवन हे व्यर्थ होऊन जाईल. का आपण सकाळीच वेळच्या मीटिंगमध्ये पाहिलं का ज्या रूथने काय केलं, बायबल सांगतं का जी गोष्ट तिने आपल्या जीवनात नको करायला होती ती केली, की तिने काय केलं की आपले लोक सोडले आणि मोआबी लोकांसंगती राहिली. आणि म्हणून बायबल सांगतं परमेश्वराचा कोप तिच्या जीवनामध्ये भडकला, तिचा पती गेला, तिचे मुलं गेले आणि मग पुन्हा ती आपल्या देशात आली. का तर देवाने ऑलरेडी त्या ठिकाणी त्या लोकांना भेट घेतली होती. आज आम्ही लास्ट मिनिटमध्ये आहोत. प्रभूचं आगमन दाराशी आहे. आज आपल्याला जर स्वर्गाच्या राज्यात जायचं असेल, स्वर्गीय मंडळीत जर प्रवेश करायचा असेल तर बायबल सांगतं दुसरा राजा 6वा अध्याय 4 ते 7 वचनाचा बायबल काय सांगत आहे. मग तो त्यांच्या बरोबर गेला आणि ते यार्दनेस जाऊन लाकडे तोडायला लागले. आणि कोणी एक तुळे तोडून पाडीत असता कुऱ्हाड पाण्यात पडली. मग तो ओरडून बोलला, हे माझ्या धन्या, हाय हाय, ती तर मागून आणलेली होती. तेव्हा देवाच्या माणसाने म्हटले, ती कोणीकडे पडली. तेव्हा त्याने त्याला ठिकाण दाखवले आणि त्याने लाकूड तोडून तेथे टाकले. तेव्हा ते लोखंड तरंगून आले. तेव्हा त्याने म्हटले, उचलून घे. मग त्याने आपला हात लांबून ते घेतले. आता पहा बायबल काय सांगत आहे. ज्यावेळेस आलेशिया हा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर यार्देन तीरी गेला आणि यार्देन तीरी गेल्याच्या नंतर पवित्र शास्त्र सांगतं तिथे त्याचे शिष्य त्याला भेटले. आणि शिष्य भेटल्यानंतर की पवित्र शास्त्र सांगतंय ते शिष्य म्हणले, गुरुजी इथं राहण्यासाठी जागा ही थोडी आहे. आपण काय करू की तुमच्यासाठी एक झोपडी बनवू, घर बनवू. त्यावेळेस बायबल सांगतं आलेशिया म्हटला, ठीक आहे बनवा. मग त्यांनी आलेशियाला एक झोपडी बनवण्यासाठी तुळईचं लाकूड तोडण्यासाठी गेले. पण ते आलेशियाला म्हटले की महाराज तुम्हीही आमच्या संगती सांगा. ते म्हणले नाही आम्ही जाऊन करून येतोय. आज बरेचशा लोकांचा विश्वास जीवन मी पाहतोय, नाही चालेल तिकडूनच प्रार्थना करा, नका घरी येऊ. विश्वास हा कुठे चाललाय. ते म्हणले की महाराज तुम्ही आमच्या बरोबर या. आणि मग आलेशियाला जेव्हा त्यांनी विनंती केली, आलेशिया म्हणला ठीक आहे मी पण तुमच्या बरोबर येतो. तर बायबल सांगतं तिथे एक मॅटर घडला का जो एक भाऊ लाकूड तोडायला लागला तर लाकूड तोडीत असताना त्याची कुऱ्हाड दांड्यातून निघाली आणि खाली समुद्रात त्या पाण्यात पडली. ती तळाला जाऊन फसली आणि मग तो दुःख प्रगट करायला लागला, हाय हाय महाराज मी कुऱ्हाड दुसऱ्याकडून मागून आलेली होती आणि ती काय झाली, पाण्यात पडली. मग आता ते दुसऱ्याची कुऱ्हाड मी कसा परत करू शकतो, मी काय करणार. मग आलेशिया म्हटला ती कुऱ्हाड कुठे पडली, काय म्हटला वचनात. तेव्हा देवाच्या माणसाने म्हटले, ती कोणीकडे पडली. तेव्हा त्याने त्याला ठिकाण दाखवले. ते ठिकाण दाखवले आणि त्याने लाकूड तोडून तेथे टाकले. आलेशिया म्हणला ती कुठं पडली. त्या सेवकाने ते ठिकाण दाखवलं आणि ठिकाण दाखवल्यानंतर बायबल सांगतं आलेशियाने त्या ठिकाणी लाकूड टाकलं. लाकूड झाड ते कोणाला इंडिकेट करतं, मनुष्याला. हे ओलं लाकूड प्रभू येशू मसीह तिथं नाव घेऊन ते लाकूड टाकलं. बायबल सांगतं ते लाकूड टाकल्याच्या नंतर ती कुऱ्हाड पाण्यावर तरंगली. बायबल सांगते लोखंड पाण्यावर तरंगू शकतं का, परंतु आलेशियाच्या मुखातून शब्द गेला ते झाड तिथं टाक. बायबल सांगतं जिथं ती कुऱ्हाड गेली होती तिथं झाड टाकलं. ती पाण्यातून लोखंड कुऱ्हाड तरंगली आणि आलेशिया म्हणतो हात लांब करून ते घे आणि त्याने ती घेतली. बघा इथं काय शिकायला मिळत आहे. अगर जर तो ख्रिस्त आम्ही सेवक जर आमच्या जीवनात ठेवला, आमच्या कुटुंबात राहतो, तर आमच्या जीवनात कुठलीही कमी घटी होऊ शकत नाही. पण जर आम्ही स्वतःला शान समजलं आणि स्वतःच्याच इच्छेने वागायला सुरुवात केली तर मिळालेला ब्लेसिंग सुद्धा काय होणार, शापित होणार. शापित होणार. म्हणून आज या भूमीवर आम्ही जीवन जगत आहोत तर आमचं जीवन कसं आहे, आम्ही आमच्या जीवनात त्या ख्रिस्ताला स्थान देत आहोत का जगाला. का, कारण नवीन करारामध्ये प्रभू येशू मसीह म्हटलाय, काय म्हणतो मत्तईचं पुस्तक 5वा अध्याय आणि 45 वचनाचा. कारण आज आम्ही कोणत्या मंडळीत, आज आम्हाला स्वर्गीय मंडळीचं वारीस व्हायचंय. म्हणजे त्या स्वर्गीय मंडळीत वारीस व्हायचं असेल
तर आम्हाला आमचं जीवन त्या परमेश्वराच्या स्वाधीन ठेवावं लागेल, कुणा मनुष्याच्या नाहीये, कारण मनुष्य हा स्वार्थी आहे. हा पुढे अशासाठी की की तुम्ही आपला बाप हं, जो आकाशात आहे हा. त्याचे मुलगे व्हावे, हा हा कारण तो वाईटावर हा. व चांगल्यावरही आपला सूर्य उगवितो. मी सकाळीच पॉइंट केलेला आहे टच. बलामा आणि मोशे ते दोघंही ख्रिश्चन होते, परंतु मोशेमध्ये वचन होतं, बलामात वचन नव्हतं. आज बायबल सांगते, मी प्रभू परमेश्वर म्हणतो, मी माझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करीन. काय करीन? वर्षाव करीन. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा धान्यावरही पडतो आणि गचपणावरही पडतो. ज्वारी बाजरीवरही पडेल आणि निदानवर पण पडेल. दोन्हीही संघच वाढतील. काय होतील? दोन्हीही संघच वाढतील. परंतु खळ्याच्या टायमाला आम्हाला काय कळेल? फरक कळेल. फरक जाणवेल की बीज कोणतं आहे आणि भुस्सा कोणता आहे. आज हे पुष्कळ लोक, मी चर्च मेंबर आहे, मी चर्चमध्ये गेलो, माझा हा पास्टर, माझा तो पास्टर. काही लोकांचं वय वर्षाला पास्टर बदली करायचा, वर्षाला चर्च बदली करायचा. 50 चर्च 50 पास्टर जरी जाऊन बदली केले, पण जर तुम्ही वचनानुसार जीवन जगत नाही तर काहीही फायदा होणार नाही. कारण हे बायबल शिकवतोय आम्हाला की तो म्हणतो, वचन प्लीज दुबारा. अशासाठी की तुम्ही आपला बाप जो आकाशात आहे हा. त्याचे मुलगे व्हावे, हा. कारण तो वाईटावर हा. व चांगल्यावरही आपला सूर्य उगवितो. आज आम्हाला त्या पवित्र आत्म्याचा वाटेकरी होणं गरजेचं आहे आणि त्याने जे शिकवलं ते आमच्या जीवनात येणं गरजेचं आहे. कारण आम्हाला स्वर्गीय मंडळीचं त्याने वारीस केलंय. आज त्या स्वर्गीय मंडळीत मी आहे का? कारण 2000 सालापूर्वी प्रभू येशू मसीह क्रूसावर मारला, त्याचं रक्त त्याने त्याच्या मंडळीसाठी ओतलं गेलं. त्याची मंडळी ही त्याने रक्ताने विकत घेतलेली आहे. तो त्याच्या इस्रायलाचं एकही बीज या भूमीवर राहू देणार नाहीये. कारण ही कापणीचा समय चाललाय, कापणीचा पिरियड चाललाय. अगर मी जर ख्रिश्चन म्हणत असेल तर मी माझ्या जीवनात त्या परमेश्वराला स्थान द्यावं. का स्थान द्यावं? कारण तो आमोसचं पुस्तक 9 अध्याय 9 वचनामध्ये काय म्हणत आहे? आमोस 9:9. तर पहा, मी आज्ञा करीन आणि जसे धान्य चाळणीत चालतात, जसं धान्य चाळणीत चालतात, तसे मी इस्रायलाच्या घराण्याला तसे मी इस्रायलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळवीन. तथापि त्यातली सगळ्याहून लहान अशी कणी देखील भूमीवर पडणार नाही. बघा प्रभूची किती महान इच्छा आहे आमच्यासाठी. तो म्हणतो एकही इस्रायलचं संतान मी या भूमीवर राहू देणार नाही. की जसं आपण हळद झाल्यानंतर मोठ्या चाळण्याने चाळतो, बारक्या चाळणीने चाळतो, नंतर पाण्यात भिजवतो, मग ती घाण खाली राहते आणि धान्य आपण चाळणीने बाजूला ठेवतो. प्रभू परमेश्वर त्याच्या इस्रायलाच्या संतांना एकेकाला चाळून चाळून तो जगातून वेगळं करणार आहे. आज जर मी इस्रायल म्हणत असेल, आज जर मी ख्रिश्चन म्हणत असेल, तर माझ्या जीवनात हेच काम असावं का मी त्याची वचनाने आज्ञा पाळावी. आणि ज्या वेळेस आम्ही त्याची वचनाने आज्ञा पाळू त्यावेळेस या जगाचा प्रकाश तुम्ही आणि मी होतो. कारण त्याने दुल्हनला कशाची उपमा दिलेली आहे? मत्तई 5:14. मत्तई 5:14. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर असलेले नगर लपत नाही. आता आम्ही ख्रिश्चन म्हणतोय, आम्हाला वचन कळाले. ठीक आहे, दुनियादारी होतो त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती. आज आम्हाला वचन कळालेत. आमचं काय परिवर्तन झालंय? आमचं जीवन किती चेंज झालंय? आमचा स्वभाव किती चेंज झालाय? की फक्त आम्ही स्वार्थी जीवनच बघत चाललो. बऱ्याचशा लोकांचं जीवन मी बघतोय, माझ्या इच्छेनेच वागा, माझ्यासारखंच करा, मी सांगेल तेच पाळायचं, माझ्यासारखंच चालायचंय. अरे तू ती कोण? प्रभूची इच्छा जाणून त्याच्या इच्छेने चाला. ज्यावेळेस त्याच्या इच्छेने चालताल तेव्हा तुमच्या कुटुंबात आशीर्वाद राहील. पण जेव्हा त्याची इच्छा सोडून आम्ही आमची इच्छेने चालतो तेव्हा जीवन शापित होईल. कारण प्रभू दुल्हनला म्हणतो, साध्या संतोष, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणा? मी. का? कारण प्रभू म्हणतोय, पहा, जो मला अनुसरतो तो कधी अंधकारात चालणार नाही. आज आम्ही त्याला अनुसरलोय, आम्ही प्रभूच्या बाप्तिस्मा घेतलाय, आमचं जीवन किती चेंज झालं. आणि म्हणून तो इथं म्हणत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात. दिवटणीवर कशासाठी? घरात उजेड पडण्यासाठी. आता या जगात मी ख्रिश्चन नाव घेतलंय, या जगात मी ख्रिस्ती म्हणतोय.
आज माझा प्रकाश काय पडलाय, माझ्या क्रियेतून तो ख्रिस्त किती गाजवतोय का मी या जगाशी समरूप होतोय, जग जे करतोय तेच मी करतोय, जगाच्या चालीरीती सगळ्या अनुसरतोय, जगाला आवडणारं जीवन जगतोय, आणि मग मी कसला काय जगाचा प्रकाश होईल, मी कस काय जगाचा प्रकाश होईल, आणि मी जगाचा प्रकाश नाही तर मी ख्रिस्ताची नवरी नाही. कारण आज प्रभूने आम्हाला त्याची नवरी केलंय, दुल्हन केलंय. कारण स्वर्गीय मंडळी हा मेसेज मी प्रीच करत आहे. आज जर त्या स्वर्गीय मंडळीचं मेंबर व्हायचं असेल तर आज माझा प्रकाश या जगापुढे कसा काय पडलाय. कारण योहान या प्रकाशाविषयी गवाही देत आहे. पहिला योहान शुभ वर्तमान याचा पहिला अध्याय 4 आणि 5 वचनाचा. त्याच्या ठाई जीवन होते, त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. प्रेज द लॉर्ड. मग आता मला सांगा, त्याच प्रभूला जर आज आम्ही स्वीकारले, त्याच प्रभूला जर आम्ही स्वीकारले तर मग आज आमचं परिवर्तन काय आहे का? आमची आजही पण अंधाराचीच कर्म चाललीत. आजही आमच्यात हेवेदावे, जलन, नफरत, स्वार्थीपणा चाललाय. बायबल इथं सांगत आहे, काय म्हणतंय वचन, त्याच्यामध्ये जीवन होते, त्याच्यामध्ये जीवन होते व ते जीवन माणसाचा प्रकाश होते. आता बघा काय शब्द आहे, त्याच्यामध्ये जीवन होते आणि ते जीवन माणसाचा प्रकाश आहे. आता मला सांगा, तेच जीवन आता तुमच्यात आलंय तर तुम्ही प्रकाश होणार का नाही होणार? कारण त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश झालाय. आता तुम्ही म्हणता मला आत्मा मिळालाय, पवित्र आत्म्याचं दान मिळालंय, मला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळालाय. हा प्रकाश का जगापुढे पडा नाही? मग जगापुढे प्रकाश पडणं म्हणजे आम्ही जगातून वेगळं होणं. आता आम्ही घरामध्ये लाईट लावली, 2 पंखे लावलेत, घरधरी पंख्याखाली बसलेत आणि पाळखाला पुढे केलं बा साईडला, हेच बाबा आता कवर भिजायचं बरोबर. आता मला सांगा, लाईट लावली, पंखे लावले का घरात उजेड पडायसाठी, आम्हाला गार हवा लागण्यासाठी. पाळखाचा विचार केला कोणी नाही केला. आता इथं बायबल इथं काय सांगतं, त्याच्या ठाई जीवन होते, ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. मग आता हे वचन आमच्याकडे आलेत, पवित्र आत्मा मला मिळालाय. या दुनियात अंधाराची कामं चालली. कशाची कामं चाललेत? अंधाराची. मग आता ह्या दुनियात माझा प्रकाश काय पडतो का? कारण जर तो प्रकाश माझ्यात आहे तर बायबल सांगतं, प्रेषितांची कृत्ये 7 अध्याय 12 वचन, ज्यावेळेस प्रभू येशू मसीह 12 अध्याय 7 वचन, ज्यावेळेस प्रभू येशू मसीह पेत्राजवळ उभा राहिला त्या खोलीत उजेड पडला. तेव्हा पहा प्रभूचा दूत येऊन त्याच्याजवळ उभा राहिला. प्रभूचा दूत येऊन त्याच्याजवळ उभा राहिला आणि त्या खोलीत उजेड चकाकला. प्रेज द लॉर्ड. त्या खोलीत उजेड चकाकला. मग त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातल्या बेड्या पडल्या. प्रेज द लॉर्ड. आणि मग दूताने त्याला सांगितले. बस बायबल सांगतं, जस पेत्र हा अंधाऱ्या खोलीत झोपलाय, 4 चौकड्या पोलीस त्याच्या बाजूने आहेत, त्याच्या हातात बेड्या आहेत. पण बायबल सांगतं, तो देवाचा बीज होतं, देवाचा सेवक होता. त्याने देवाच्या कार्यासाठी स्वतःला समर्पण केलं होतं. ज्या वैऱ्याने त्याला बंदिवानामध्ये टाकलं, पवित्र शास्त्र सांगतं, रात्रीच्या समयाला मंडळीची त्यासाठी प्रार्थना चालली. प्रभूचा दूत पेत्रासमोर उतरला, आला, त्या खोलीत काय पडला? प्रकाश. आज आम्ही जेव्हा काही ठिकाणी नवीन ठिकाणी जातो, त्या घराने प्रार्थना करायला लागले का सगळं अंधार असतो आणि त्यांचा बाळग आला म्हणतोय, लय घर आशीर्वाद येते का? माणसाला फुगवायचं बिन भाकरीचे फक्त. आणि मग माणसं म्हणतात, राव लय प्रकाश आहे, मग घरात अंधार का दिसतो, वास का सुटत आहे, घरात सुख शांती का नाही? प्रभू जेव्हा त्या पेत्राच्या खोलीत उतरला, बायबल सांगतं तिथं प्रकाश पडला. दुसरा पॉइंट, त्याचे बंधन तुटले आणि प्रभूने त्याला बाहेर काढलं. तोच खुदा आज पण जीवन आहे. आज अगर तो जीवनाचा प्रकाश माझ्यामध्ये आहे तर या जगाच्या बंधनातून मी तुटलोय का? हे जगाचे बंधन माझ्यातले निघालेत का? आणि जर जगाचे बंधन तुटले आहेत तर या जगात माझा प्रकाश पडेल का? कारण जगात कोणती कर्म चालली? अंधाराची. कोणती कर्म चालली? अंधाराची कर्म म्हणजे देवाच्या विरुद्ध वागणे. आम्ही म्हणतो आम्ही लय असे ना, आम्ही लय तसे नाही. सर्वात मोठं पाप एक आहे, प्रभूचं वचन तोडणे. बायबल सांगतं ज्यावेळेस पेत्र बंदिवानात टाकला असता, प्रभूचा दूत आला, त्याच्या कुशीवर थाप मारली आणि म्हटलंय उठ, त्याचे बंधन तुटले. आज आम्ही झोपलेलो का जागे आहोत? आज आम्हाला वचन सांगतंय उठ, प्रकाशमान हो, तुझा प्रकाश तुझ्यावर आला आहे. मग आज तो प्रकाश जर माझ्यावर आलाय तर काय माझे बंधनं तुटलेत का? आणि बंधनं तुटणे म्हणजे काय? का हे जे रिस्तन गोत्र गुणगोत्र म्हणून आम्ही तोंड बुडीत होत ना, त्याला बंधनं तुटणं म्हणतात.
सेपरेशनचं जीवन वेगळं करण की आता जर समजलं करोना झाला एखाद्याला, अरे रे रे त्याला बाहेर 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 ठेवा, बाहेर ठेवा. तो घरातला असो, नातेवाईक असो, मुलगा असो, मुलगी असो, कोणी असो, काय करते बाहेर 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 बाहेर. आणि मग ख्रिश्चन पण एवढं सोपं वाटतं का? दुनियातही डोके बुडवायचे आणि ख्रिश्चन पण करायचं आणि माया फलाना माया बिस्ताना सोडायचे का नातेवाईक? मी तर माझ्या प्रत्येकाला सांगतोय, सोडू नका, गळ्यात बांधा, पण आम्हाला सोडा. कारण 2 डगरी वाटून माणूस राहू शकत नाही. कारण सैतान हे बाहेरून नाही, ते आमच्यातूनच उद्भवणार असतं. याच्यावर जर तुम्हाला जिंकायचा असेल तर तो ख्रिस्त आम्हाला लाभला पाहिजे, तो जीवनाचा प्रकाश आमच्यात आला पाहिजे. आणि बायबल सांगतं तोच जीवनाचा प्रकाश प्रभू ज्यावेळेस त्या पेत्राच्या रूममध्ये खोलीमध्ये उतरला, तिथं काय पडला? प्रकाश पडला. मग तोच जर प्रभू तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात आला, जबरदस्ती म्हणलोय का मी? जर आला तर आमचं काय होईल? 2 कुरिन्थिया 3 अध्याय 17 आणि 18 वचन. 2 कुरिन्थिया, करंथीकरास 2 पत्र 3 अध्याय 17 वचन. प्रभू तर आत्मा आहे, प्रभू तर आत्मा आहे, आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. बायबल सांगते. बरेचसे लोक म्हणतात व्यसनातून छुटकारा मिळत नाही, नाही तंबाखू सुटत नाही, गायछाप सुटत नाही, मिसरी सुटत नाही, पानं सुटत नाही, बिड्या सुटत नाही. का? अहो प्रभूच भेटला नाही, हे उघड दिसतंय. मग हे फक्त शारीरिकदृष्ट्या चर्चेमध्ये चाललेत का? आम्ही बापदादी ख्रिस्ती, आम्ही लय मोठे, आम्ही लय असे, पण सगळे गंजलेत, आतून गंजलेत. वरून फक्त काय करतायत? नवीन नवीन कपडे, सफाऱ्या, सूट, हाय फाय साड्या घालून जाते, परंतु आतून काय झालेत? गंजलेत. ते गंज निघण्यासाठी आपण काय करतो? त्याच्यावरती तेल टाकतो. काय टाकतो? तेल टाकतो. कशासाठी? तो गंज निघण्यासाठी. तेल पवित्र आत्मा जर यांना भेटला तर हा गंज निघल. आणि जर पवित्र आत्मा जर नाहीये तर यांचा गंज म्हणजे जगाचे बंधन यांचे तुटणार नाही. आणि जगाच्या बंधनात तुटत नाही तर नेक्स्ट वचन 18 वचन. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभूचा आत्मा याच्याकडूनच गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. पालटले जाऊ बायबल सांगते. पण कधी? पवित्र आत्म्याकडून. आणि पवित्र आत्मा नसल्यामुळे ह्या लोकांचं काय होत नाहीये? परिवर्तन. आपण म्हणतो ना यार परिवर्तनच व्हाय ना या लोकांचं. अरे कसं होईल? ते फक्त शरीराने चर्चेमध्ये बसतोय, शरीराने चर्चेमध्ये जातून ते आपल्या डोक्यात आपले विचार असते, फक्त पाळकाला दिसलो पाहिजे मी हजर आहे. जसं कोर्टात म्हणतंय सो अँड सो हजीर आहे, नेक्स्ट तारीख, चालले परत तोंड घेऊन मागं. ते चर्चमध्ये चाललेत कशासाठी? हाजीर आहे, पास्टर हाजीर आहे. कालच्या रविवारची गवाही झाली, आपल्या चर्च संदेश चालले, ते लोक जाऊन फक्त पाळकाला दान देऊन मागे चालले. काय फायदा होणार आहे? चाललेत कशासाठी? ईस्टर संडेच्या दिवशी आपल्या चर्चमध्ये 1.5 घंटा संदेश चाललाय आणि त्या चर्चचे लोक जाऊन काय करतायत? पाळकाला दान दाशवून देतात आणि परत येतात. मी घाबरलो होतो, म्हणलं भानगड कसं काय झाली बाबा. नंतर मला समजलं का ते लोक जाऊन 5 मिनिटात बाहेर काय येत होते? फक्त पास्टरला दान आणि दाशवून द्यायला जात होते आणि पास्टर खुर्चीवर बसतात. काय फायदा होणार? परिवर्तन होण्यासाठी आज पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे. आणि हा पवित्र आत्म्याचा अभिषेक हा कुणा मनुष्याच्या हातात नाहीये, तो प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळेल. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताकडून कधी मिळेल? का ज्यावेळेस त्याची वचनं आणि आज्ञा पाळतील त्यावेळेस तो मिळेल, अन्यथा नाही. कारण आज मनुष्य हा फक्त स्वार्थी जीवनामध्ये चाललेला आहे. आज आपल्याला देवाने जगातून वेगळं केलंय, यासाठी केलंय की आपलं वचन प्रभू तर आत्मा आहे, प्रभू तर आत्मा आहे, आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. तेथे मोकळेपण आहे. तेथे जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळेपण आहे. कारण ज्यावेळेस पेत्र बंदिवानात पडला होता तिथं प्रभू आल्यानंतर त्याचे बंधन तुटले आणि त्याला काय केलं? मोकळं केलं. प्रभू लाजर मरून 4 दिवस झाला. प्रभू येशू मसीह दुसऱ्या गावामध्ये होता. प्रभू येशू ख्रिस्त तिथं आला, लाजर बाहेर निघाला, त्याचे बंधन तुटले. आज आम्हाला सुद्धा जगातले बंधनं जर तोडायचे असतील तर प्रभू येशू मसीहला स्थान द्या, जीवनात त्याला स्थान द्या, त्याच्या इच्छेने जीवन जगा. बाकीचं काम प्रभू करील. पण जर स्वतःला शान समजणार आणि स्वतःच्याच इच्छेने वागणं झालं पाहिजे तर त्यात पवित्र आत्मा नाहीये, त्यात लुसिफरचा आत्मा का जो वचन तोडून घेणार. आणि म्हणून जर आम्हाला पवित्र आत्मा मिळालाय तर बायबल सांगता आम्ही जगाचे नाहीयेत तर आम्ही कुणाचे आहेत? रोमकरास पत्र 8 अध्याय 15 वचन. जर पवित्र आत्मा आम्हाला आहे तर आम्ही कोणाचे आहोत?
कारण पुन्हा भयावे पुन्हा भयावे असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही. तर ज्याच्याकडून आपण अब्बा बापा अशी हाक मारतो, आबा बापा म्हणून हाक मारतो, तो दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. बायबल काय सांगतंय? भिण्याचा आत्मा नाही दिलेला तुम्हाला, तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलाय का त्या आत्म्याच्या करून तुम्ही बाबा बापा म्हणून हाक मारताय. ज्यावेळेस मुलगा एखादा आम्ही दत्तक घेतो, तो लहानपणात दत्तक घेतल्यानंतर तो आम्हाला घाबरतो का भ्यायला मागायला काही? का? कारण आम्ही त्याला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलाय. बायबल सांगतं सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वराने तुम्हाला भिण्याचा आत्मा दिलेला नाहीये, तर तुम्हाला दत्तक पुत्र होण्याचा अधिकार दिलाय. आणि जेव्हा एखादा मुलगा दत्तक घ्यायचा असतो तेव्हा त्या मनुष्याला त्याचे सगळे वारसा हक्काला त्या मुलाचं नाव लावावं लागतं. मग जर आपल्याला प्रभू जर निवडलंय, दत्तक पुत्र होण्याचा अधिकार दिलाय, तर सर्वात मोठा ब्लेसिंग आम्हाला कोणता आहे? सर्वात मोठा ब्लेसिंग कोणता आहे? सार्वकालच्या जीवनाचा. गॉड ब्लेस यू. सार्वकालिक जीवनाचा. मग सार्वकालिक जीवनासाठी जेव्हा तुम्ही तयार होता, हे भूमीचे वैभव तुमच्यापासून कोण रोखू शकेल? हा, कारण हे कुणी बनवलंय? प्रभू येशू मसीह. त्याने आदामाला फ्रीमध्ये दिलं होतं, पण आदामाने हवेने दुष्टपणा केला, वचन तोडलं, ते सैतानाकडे गेलं. आणि म्हणून 2000 सालापूर्वी प्रभू येशू मसीह शरीर धरून भूमीवर आल्यानंतर त्याने स्वतःचं जीवन बली दिलं, कुसावरती मारला गेला, रक्त ओतलं आणि त्या रक्ताद्वारे त्या सैतानाचं थोबाड बंद केलं. का? कारण तो सैतान तोंड वासून बसला होता की मी कुणाला गिळू आणि कुणाला खाऊ. ते तोंड माझ्या प्रभू येशू मसीह त्याचं बंद केलं, ताकी त्याच्या दुल्हनला जीवन मिळावं. मग आज जर हे जीवन तुम्हाला आणि मला मिळवायचं असेल, तर आम्हाला त्याची वचनं आणि आज्ञा पाळावी लागतील. का जे बायबल नीतिवचनचं पुस्तक 8वा अध्याय 25वा अध्याय 28 वचन, सॉरी नीतिवचन 25-28 दोन्ही बायबलमध्ये वचन म्हणजे होतं. ज्याचा आत्मा स्वाधीन ठेवलेला नाही, ज्याचा आत्मा स्वाधीन ठेवलेला नाही, तो गावकुसून असलेल्या, तो गावकूस नसलेल्या मोडक्या नगरासारखा आहे. बरेचसे ख्रिश्चन काय म्हणते, एकदा काही उळायला लागणे रे लागणे, काय कंट्रोल नाही, मला असा आत्मा मिळाला ना, मग मला कंट्रोलच नाही झालं. अरे बाबांनो, अरे बायांनो, बायबल सांगतं संदेष्टाच्या आत्मे संदेष्टाच्या स्वाधीन असतात. काय असतात? स्वाधीन. पण आजकाल बघा तुम्ही चर्चमध्ये जा, एकदा का आरोळी फुकली का पार ते चर्च बाहेर निघूपर्यंत ती आरोळी. मग लोक म्हणतात हे कसं काय चर्च आहे बाबा? आणि मग नाही मी इतके आत्म्याने भरले, नाही मी इतका आत्म्याने भरलो, मी कंट्रोलच नाही राहिलो. कंट्रोल नाही राहिला म्हणजे तुझ्यात प्रभूचा आत्मा नाहीये, तुझ्या सैतानाचा आत्मा आहे. आणि तो सैतानाचा आत्मा फक्त इवळून आणि खोटं बोलूनच काम करून देतो. हे बायबल सांगते. प्लीज साध्या वाल्यामध्ये विचारू. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, ज्या मनुष्याचे चित्त म्हणजे मन स्वाधीन नाही, तो गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. काय? गावकूस नसलेला. आपण म्हणतो ना गावकूस म्हणजे व्यस, इथपर्यंत गावाची हद्द आहे, मग तिथे यश असते, मग तिथून दुसरे लोक येत नाही. ज्या मनुष्याच्या, काय वचन प्लीज दोबारा. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, ज्या मनुष्याचे चित्त आत्मा स्वाधीन नाही, तो गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा. आपण म्हणतो ते गाव पडले, वसाड पडले, आणि हे म्हणतात आम्ही स्वर्गात गेलो. आता गावकूस नसलेल्या माणसासारखी यांची कंडिशन झाली ना, स्वर्गात कोण गेला नाही? कारण त्या स्वर्गाला 12 विषय आहेत, 12 विषयावर 12 शिष्यांचे नाव आहेत, आणि ते वेगवेगळ्यांनी स्विंगारलेले आहे. बायबल सांगते, आज बायबल सांगतं 1 कोरिंथियर 14 अध्याय 32 मध्ये की संदेशाचे आत्मे संदेशाच्या स्वाधीन असतात. भविष्यवाद्यांचे आत्मे तर भविष्यवाद्यांच्या स्वाधीन आहे. प्रेज द लॉर्ड. स्पष्टपणे बायबलमध्ये लिहिलंय ब्रदर, भविष्यवाद्यांच्या वचन. भविष्यवाद्यांचे आत्मे तर भविष्यवाद्यांच्या स्वाधीन आहे. संदेष्टांच्या. आता काय होतं, भविष्यवादी लोकांना कळत नाही. संदेश असो कॉन्सेप्ट आहे. संदेष्टांचे आत्मे संदेष्टांच्या स्वाधीन असतात. कारण देव अवस्था माजवणारा नाही. देव अव्यवस्था म्हणजे धांगडिंगपणा, नाचणंच फक्त. देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. तर तो शांतीचा देव आहे. आणि आमचे ख्रिश्चन लोक म्हणतात नाही मला ना असं दान मिळालंय आणि मी कंट्रोल मध्येच नाही राहिलो, उलटा का पालता झालो. अरे उलटा का पालता झालो ना, तर प्रभूचा आत्मा नाही, तुझ्यात इजबेली आणि तुझ्यात लुसिफर घुसला. कारण यांच्यात फक्त एकच आत्मा आहे, भिन्न भाषा. कोणती? भिन्न भाषा. पण बायबल काय सांगतंय भिन्न भाषा कुणासाठी आहे? 1 कोरिंथियर 14 अध्याय 21 वचन मला पाहिजे.
लवकर वाचायचं. नियमशास्त्रात लिहिले आहे की नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे परकी माणसाच्या ओठांनी परकीय माणसाच्या ओठाने मी ह्या लोकांबरोबर बोलेन, मी या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाही, ते माझे ऐकणार नाही, असे प्रभू म्हणतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत. बायबल सांगतं विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठी चिन्ह दाखल आहेत, चिन्ह दाखल. मी हमेशा एक उदाहरण सांगत असतो ना, आत्ताही पुन्हा सांगून चाललो का एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो आणि तिचा बर्थडे असतो आणि बर्थडे असल्यानंतर ते आई बाप पाहिजे तेवढा खर्च करतात, चिकन बिर्याणी करतात, लॉलीपॉप करतात, 2,000-4,000चा एखादा केक आणतात, बरेचसे पै पाहुणे करते, एकुलती एक मुलगी असते बापाची लाडाची, आणि मग ती काय करते, सगळे पाहुणे बसतात पण तिचा मित्र आलेला नसतो. मग ती काय करते, वाट पाहत बसते. माझा मित्र आहे, वडील म्हणतात, घरचे म्हणतात अहो कापाना लय टाइम झालाय, पण ती काय करत असते, वाट पाहत बसली असते. आणि तो बिचारा येतो, तो काय घेऊन येतो, एक गुलाबाचं फूल. काय घेऊन येतो, गुलाबाचं फूल. आणि मग ते गुलाबाचं फूल दिल्यानंतर ही बिचारी केक कापते. म्हणजे बघा इथं काय शिकायला मिळतंय की आता एवढे तिचे नाते अपतेष्ट गणगोत्र बसलेत, तिला किंमत नाही दिली. तो बिचारा ज्याच्यावर ती प्रेम करते तो आलाय, तो काय घेऊन आलाय, गुलाबाचं फूल. आता ते फुल किती दिवस टिकणार आहे, हा? तो बिचारा फुल देऊन गेला, बरोबर आहे. ते फुल किती दिवस टिकणार आहे. तो मुलगा जर तिला पाहिजे असेल तर त्याच्याबरोबर तिला काय करावं लागेल, लग्न. मग तुम्हाला शकाराबराबा पाहिजे का प्रभू येशू मसीह पाहिजे. आणि जर प्रभू येशू पाहिजे तर त्याची वचन आणि आज्ञा पाळावी लागतील, त्याच्याशी लग्न करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी लग्न कराल तेव्हा ख्रिस्त तुम्हाला आत्म्याने मिळेल. पण तुम्ही फक्त गुलाबाचं फुल म्हणजे शाखा राबा 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 आणि राबा 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 लयचा आत्मा मिळाला आणि सगळ्या भाषात माझ्या तोंडातून सुटल्या, तिलाही कळा नाही यालाही कळा नाही, सिस्टर दान मिळालं, एवढा शब्द फिक्स आहे. आज आम्हाला स्वर्गीय मंडळीचं वारीस व्हायचं, आणि जर स्वर्गीय मंडळीचं वारीस व्हायचं असेल तर आज आत्मे हे प्रत्येकाच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. हे मी सांगत नाही, प्रभूचं वचन आहे की ह्या भिन्न भाषा मी विश्वासणाऱ्यांसाठी नाही. नियमशास्त्रात लिहिले आहे की नियमशास्त्रात लिहिली आहे की मी या लोकांशी अन्य भाषांनी व परक्यांच्या ओठांनी बोलेल, तरी तशानेही ते माझे ऐकणार नाही. प्रभू म्हणतो मी परक्याच्या ओठाने बोलेल तशाने ते माझं ऐकणार नाहीत, असे प्रभू म्हणतो. म्हणून अन्य भाषा चिन्ह अशा आहेत ते विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, त्या विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, पण विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी आहे. आणि मग मला सांगा, विश्वास न ठेवणारा व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात जाणार आहे का. आणि म्हणून जर समजा तुम्हाला आणि मला जर स्वर्गीय मंडळीचा वारीस व्हायचा असेल तर माझा विश्वास प्रभूच्या वचनावर पाहिजे, प्रभूच्या शब्दावर पाहिजे. कारण शब्द प्रभू येशू मसीह आहे, आणि जिथं हा शब्द उतरेल तिथं जीवन उतरेल ब्रदर, हे बायबल स्पष्ट सांगते. आणि म्हणून प्रभू म्हणला की या मंडळीमध्ये अधोलोकाच्या द्वारचं काहीही चालणार नाही. का. कारण या मंडळीचा हेड कोण आहे, प्रभू येशू मसीह. पवित्र आत्मा, ज्या पवित्र आत्म्याने पेत्राला काय केलं, टीचिंग केलं. आज आम्ही जिंदा आहोत, आज आम्ही प्रेयरमध्ये बसलो आहोत, उपवास प्रार्थनेत बसलो आहोत, ही त्याची कृपा आहे. आम्ही काही लायक नाही ब्रदर. मी तर माझ्या सेवेत स्पष्ट सांगत असतो, मी पापी आहे, मी लाचार आहे, मी बहकलेलो आहे. ज्याचा विश्वास नाही त्याने आपल्याला बोलवायचं नाही. परंतु आज त्याची कृपा आमच्यासाठी आहे का जे तिताचे पुस्तक 3 अध्याय 5 वचनात सांगितलंय. तिताचे पुस्तक 3 अध्याय 5 वचन. तिता 3:5, 2 तिमोथेया 3:5. तेव्हा त्याने आपण केलेल्या न्यायपणाच्या कर्मामुळे नव्हे, आपण केलेल्या न्याय कर्मामुळे नव्हे, तर आपल्या दयेने पुनर्जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण. काय सांगते बायबल, पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण. आज हे नवीकरण माझं झालंय का, आज हा पवित्र आत्मा मला मिळालाय का. आणि हे आमच्या कर्माने नाहीये, पण त्या दयेचा धनी प्रभू येशू मसीह याच्या दयेने, पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे आपल्याला तारले. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याने जर नवीकरण झालंय तर बायबल सांगतं आमचं तारण होत आहे. आणि जर पवित्र आत्मा आमच्यात नाही तर आमचं तारण नाही. काय नाही,
तारण नाही. जर तारण नाही तर आम्ही स्वर्गात कसं काय जाणार? जर तारणात जायचंय तर ते पवित्र आत्म्याने माझं तारण होणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा. पण आज पुष्कळ लोक काय करत आहेत? वचन त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याकडून आपल्यावर भरपूर ओतला आहे. Praise the Lord. येशू ख्रिस्ताकडून भरपूर ओतला आहे. मी माझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करेन. आणि पण आज असे काही लोक आहेत का ह्या पवित्र आत्म्याला नाकारणारे सुद्धा आहेत. आणि म्हणून 2 तिमोथेय 3:5 सुभक्तीचे रूप हा. आपल्यात आहे हा. असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी हा. अशी होतील. तर हा, अशापासून सुभक्तीचे रूप म्हणजे जाऊन चर्चमध्ये बसतील जसं का आमच्यात ते रूप आहे असे दाखवणारे होतील. पण तर अशापासून दूर राहा. प्लीज वचन मध्ये सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून बाह्य रूप काय चर्चमध्ये बसतील उड्या मारतील. पण बायबल सांगतंय का ते त्याला नाकारणारे आहेत. हा सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून हा. तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. हा त्यांच्यापासून दूर राहा. काय सांगतोय पाऊलुस? त्यांच्यापासून दूर राहा. आम्ही काय करतोय? त्यांनाच खेटतो. त्यांच्या संगतीच आमचं सगळं चाललंय. पाऊलुस म्हणतो हे काय करतील? सुभक्तीचं रूप दाखवतील. पण त्यांच्या सुभक्ती आहे का? नाही. तू यांच्यापासून काय होय? दूर होय. तो नातेवाईक असू द्या नाही तर कुणी असू द्या. आणि आजकालचं ख्रिश्चनिटी काय चालली? फक्त कशात चालली? नातेवाईकात. आमचा हा पाळक नातेवाईक लागतो आता आम्ही त्याच्याकडे जातो. जा ना बाई, कशाला ती जागा आठवायला? स्वर्गाचं राज्य खेळ नाहीये. आज आपल्याला जर तारणात जायचं आहे तर आज आमच्या जीवनात तो ख्रिस्त हाच पाहिजे. आणि जर तो ख्रिस्त सोडून आम्ही जर जगाला घेत आहोत, आम्ही जर जगाच्या गोष्टीमध्ये पाहत आहोत तर आमच्या जीवनाचा नाश होईल. कारण प्रभूचं आगमन हे दाराशी आहे. आणि वचन त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळू शिरून पापांनी भारवलेल्या नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या सदा शिकत असून सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करतात. त्यांच्याकडे वळून घेतात. कुणाला? स्त्रियांना. नाही सिस्टर आमच्या चर्चमध्ये या, आता इतक्या जवळ आहे, हे सोडून कशाला इतक्या लांब जायचंय? आपण म्हणते एकच आहेत आणि आपण नातेवाईक आहेत, आपण सगळे लहानपणापासून एकत्रित राहिलो, मग याला सगळं काही दिसायला सुरुवात होतं. पण तिथं आहे का प्रभूचा आत्मा? मग आम्ही म्हणतो नाही इतक्या लांब जाण्यापेक्षा इथं जवळच आहे ना, आपले नातेवाईक आहेत. मग आता झाले 2-3 वर्ष तिकडे जातो, आता इथं जाऊ. अरे स्वर्गाचं राज्य 2-3 वर्षावर 1 महिन्यावर नाहीये. मरेपर्यंत त्या वचन स्थिर राहावं लागणार आहे. मरेपर्यंत ते वचन अनुसरावं लागतील. आता काही दिवस आम्ही लय कडक पाळलं, आता लॉकडाऊनचं 1 वर्ष कडक पाळलंय, आता थोडं अर्धा असं करून अर्धा तसं करू. जसं पहिलं होतं तसं शेवटपर्यंत पाळावं लागणार आहे. पण जर आम्ही अर्धा असं आम्ही अर्ध जर करायला सुरुवात केली तर मिळालेले आशीर्वाद सुद्धा काय होणार आहेत? शापित. हे मी सांगत नाही, बायबल सांगते. का? कारण 1 कोरिंथियर 3 अध्याय 1 ते 3 वचनाचा बायबल काय सांगते? आणि भावांनो, जसे आत्मिकांशी तसे तुम्हांशी माझ्याने बोलवे ना. पौलुस म्हणतो की जसे मी आत्मिकांशी बोलतो वागतो तसं तुमच्याशी बोलवत नाही. तर जसे दैहिकांशी जसे ख्रिस्तातील बाळकांशी तसे ख्रिस्ताच्या बालकांशी तसे मला बोलावे लागले. मी तुम्हाला दूध पाजले अन्न खायला दिले नाही. कारण त्यावेळेस तुम्हाला शक्ती नव्हती आणि अजूनही तुम्हाला शक्ती नाही. कारण तुम्ही अजून दैहिक आहात. तुम्ही दैहिक आहात. कारण तुम्हामध्ये हेवा व भांडण व फुटी आहेत. यावरून तुम्ही दैहिक आहात. आणि माणसाच्या रीतीप्रमाणे वागता की नाही. बस बायबल सांगतं. पौलुस म्हणतो मी आतापर्यंत तुम्हाला दूधच पाजित आलोय, तुम्ही अजून परिपूर्ण झाले नाही. हे का नाही म्हणतो? हे कशावरून त्यांनी ओळखलं का? तो म्हणतो तुम्ही एकमेकाचे हेवे दावे करता, जलन करता. तिकडच नाही इकडच पाहिजे, इकडच नाही असंच पाहिजे, मी सांगतो तसंच झालं पाहिजे. हे हेवे दावे बायबल सांगतं. तर हे हेवे दावे तुम्ही करता आहात, त्यामुळे तुम्ही ख्रिस्तापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी हे हेवे दावे आम्हाला काय करावं लागतील? काढून टाकावं लागतील.
हे सोडून द्यावं लागतील. आणि जेव्हा हेवे दावे आम्ही सोडून देतो, काढून टाकतो, त्याच्यानंतर बायबल सांगतं आम्हाला काय मिळेल? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. मग आम्ही हड्डी फोडायला सुरुवात करतो. काय पडायला सुरुवात करतो? हड्डी. आता जेव्हा लहानपणी चॉकलेट खाल्ले तर आता गोव्याच्या पुढ्याच चालल्या, हड्डी फोडताय का त्या दातानी? लगेच ठणकणार. पण आम्ही जर चॉकलेटही खाल्ले नाही, गोवा खात नाही, तर आमच्याकडे काही आणून द्या ना, आम्ही तारा तोडीतो. का तर दात मजबूत आहेत. सेम कंडिशन आहे. किती डीप पॉईंट आहे आम्हाला प्रभू लगेच प्रगटीकरण देतोय. का? कारण तो आम्हाला चारतोय ब्रदर. तो आम्हाला चारतोय. पाऊलच म्हणतो मी तुम्हाला दूध पाजतोय, अजूनही मी तुम्हाला दूधच पाजतोय, आणि मी तुम्हाला तडी देऊन बोलत नाही जसं आत्मिकांशी बोलतोय तसा. का? तर कारण तो म्हणतो तुमच्यामध्ये एकमेकाविषयी काय आहे? हेवे दावे. अजून कारण तुम्ही अजून दैहिक आहात. दैहिक कशाने ओळखलं त्यांनी दैहिक आहात म्हणून? कारण तुम्हामध्ये हेवा व भांडण व फुटी आहे. मग आता जे ख्रिश्चन लोक असे वागत असतील, हे पूर्ण आहेत का? हे प्रभूचं वचन आहे, मी नाही सांगत. कारण तुम्ही पूर्ण का नाहीत म्हणतो, तर अजूनही तुम्ही शरीरदृष्ट्या वागता. कशावरून म्हणतो? की तुमच्यामध्ये हेवा आहे. हेवा, जलन, नफरत, मीपणा, आणि ह्या देवापासून नाही तर या सैतानापासून आहेत. आणि यावरून तुम्ही दैहिक आहात आणि माणसाच्या रीतीप्रमाणे वागता की नाही? माणसाच्या रीतीप्रमाणे वागता का नाही? आणि मग ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो, ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनात या माणसाच्या चालीरीती घेतो, तेव्हा आम्ही ख्रिस्ताचे होतो का? नाही. का? कारण जेव्हा तुम्हाला माणसाच्या चालीरीतीप्रमाणे चालावं लागेल, तेव्हा बायबल सांगतं रोमकरास पत्राचा 8वा अध्याय 8 वचन, तर जे देहात आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. का? मग यांना लोकांच्या चालीरीती पकडायच्या. या नातेवाईक ते सांगते तसं ऐकायचं, याच्या मनधरणी करायची, त्याला भेटायचं, याला करायचंय. कारण या देहाच्या गोष्टी चालल्या, आणि देहाच्या गोष्टी चालल्यामुळं मग आमच्यात एकमेकाविषयी हेवा देवा सुरू होतोय, आमच्यामध्ये नफरत सुरू होते. आणि मग जर देहाच्या गोष्टीमध्ये आम्ही इंटरेस्ट घेतो, तर देवाचा आत्मा कसं काय मिळणार? बायबल सांगते कारण जे देहाच्या अधीन आहेत ते देवाला प्रसन्न करू शकत नाही म्हणून सांगितलं. आणि 9 वचन, परंतु देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो तर तुम्ही देहात नाही. स्पष्ट सांगितलंय. देहाच्या गोष्टीचा तुम्ही विचारच करणार नाही, देहाचा नातेवाईकाचा विचार करणार नाही, तुम्ही आत्मिक जीवनाचा विचार करा. आत्मिक जीवनात जो पाऊलच प्रभू येशू मसीह तुम्हाला आणि मला बहीण भाऊ करून ठेवतोय. का? आत्म्याने ब्रदर, आत्म्याने. कारण जो आत्मा मला मिळाला तो आत्मा तुम्हाला मिळाला, तर आपण आत्म्यात भाऊ बहीण झालो एक. का? कारण आत्मा एक असेल. पण ज्यावेळेस तो आत्मा माझ्यामध्ये देवाचा, तुमच्यामध्ये दुसऱ्याचा, तर आमच्यात काय होणार? ओढाताण होणार. की रबर 2 टोकाला जर ओढलं तर मध्ये तुटलं, तर ज्याच्याकडून सुटलं त्या समोरच्याला मार लागला. सेम कंडिशन चालली आज देहाच्या गोष्टीसाठी, देहाच्या वासनेसाठी. हे एकमेकात काय करत आहेत? भांडणं, किरकिरी चालली. ह्यो या मंडळीचा, तो त्या मंडळीचा, ह्यो हिचा, तो त्याचा. अरे पाऊलच म्हणतो प्रभूचा म्हणा. आज आम्हाला ते नाव लागलंय. गायकवाड पास्टर काय म्हणतात? ओनली जीसस. म्हणजे गायकवाड पास्टर कोणाचा झाला? जीससचा. मग हे कोणाचे झाले? यांनी बघावं. उघड त्यांच्या तोंडातून आपली गवाही होत असते. अरे ते ओनली जीसस वाले. हाऊ मेनी जीसस? गायकवाड पास्टर ओनली जीसस, गायकवाड पास्टर ओनली जीसस. बरोबर आहे, गायकवाड पास्टर जीससचा आहे. तुम्ही कोणाचे? सैतानाचे. आणि हे तुमच्या क्रियेतून प्रगट होतं. बायबल सांगते की आज आपल्याला शरीरातले हे उडवायचे, यासाठी की आपल्याला आत्मा मिळाला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो, परंतु देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो तर तुम्ही देहात नाही पण आत्म्यात आहात. कशात आहात? आत्म्यात. देहाचा विचारच तुम्ही करणार नाही. काय? देहाचा विचार तुम्ही करणार नाही. आणि जेव्हा आत्मा तुम्हाला आणि मला मिळालेला असेल, तेव्हा बायबल सांगतं गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 24 आणि 25 वचनाचा पवित्र शास्त्र काय सांगतं? कारण आम्ही देहात नाहीयेत, आम्ही आत्म्यात आहोत. तर आत्म्यात आहेत तर आम्ही देहाच्या गोष्टीचा कधीच विचार करणार नाही. प्रभू आजचा दिवस तो आमच्या आयुष्याला दाखवलास, त्याबद्दल धन्य देतो. आज माझ्या जीवनातून तुझं काय काम करायचं असेल, आज माझ्या जीवनासाठी तुझे काय प्लॅन असतील ते तू करून घे, हा शब्द असेल. पण जेव्हा आम्ही कामाला आडवे असणार, देवाचे कार्य करायला आडवे असणार, तेव्हा आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने नाही तर स्वार्थी जीवन, हेवे दावे, जलनच्या जीवनात जगणार. आणि मग आमचे आशीर्वाद शापित होणार. हा वचन. आणि जे ख्रिस्त येशूचे आहे, काय शब्द वापरलाय? जे ख्रिस्त येशूचे, जे शब्द वापरलाय सगळे त्याच्यात आले का? जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला त्याचे मनोविकार, मनातले वाईट विकार आणि वासना या सुद्धा वधस्तंभी दिले आहेत. जर तुम्ही आणि मी म्हणत असाल आम्हाला पवित्र आत्मा मिळालाय, तर बायबल सांगतो जो एकमेकाविषयी आमच्या मनात देवा असेल
तो आम्ही उडवायला पाहिजे. हे बायबल सांगतंय. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार, वासना आणि देह देह स्वभाव वधस्तंभी दिले आहे. वधस्तंभी दिला आहे. जर आपण आत्म्याने जगतो जर आपण आत्म्याने जगतो तर आपण आत्म्याने चालावेही. स्पष्टपणे पाऊलच म्हणतोय हो. आज प्रत्येक विश्वासणारा काय म्हणतोय? आत्मा मिळालाय, दान मिळालंय, दान मिळालंय, दान मिळालंय. आणि क्रिया कोणत्या चालल्यात? सैतानाच्या. म्हणजे वचन तोडणे, नशा करणे, तलबी करणे, मिसऱ्याचे बोकणे भरणे, तंबाखू खाणे, बिड्या पिणे, गांजा पिणे, दारू पिणे, सगळं चाललंय. आणि चर्चमध्ये पालक साहेब सांगते दान मिळालं. कसं काय मिळू शकेल? अहो, जेव्हा तुम्ही सफेद कपडे घातले आणि सफेद घालून जर तुम्ही एखाद्या लग्नाला गेलात किंवा एखाद्या प्रोग्रामला गेलात तर तुम्ही बसताना ती जागा पहिली काय करता? रुमालाने पुसून काढता. का? कपड्याचा डाग नकोय त्याला लागायला. किंवा साडी जर चांगली पांढरी शुभ्र घातली असेल किंवा जरी साधी घातली असेल 15-16 हजाराची तर गेल्याच्या नंतर पहिले तर दगड किंवा खुर्ची किंवा काय असेल ते पहिलं पुसून काढणार. त्या पुसायला एक रुमाल सेपरेट असणार. का ती साडी खराब होईल. अहो, तो सेनांचा यहोवा परमेश्वर प्रभू येशू मसीह राजांचा राजा आज आमच्या हृदयात जर बसायला मागतोय तर ते हृदय किती क्लीन असावं, किती क्लिअर असावं. पण आज पुष्कळ लोक काय करत आहेत? हृदयाने गंजलेत. हृदयाने काय झालेत? गंजलेत. आणि त्या गंजल्यामुळं त्यांचं जीवन परिवर्तित होऊ शकत नाही. डॉक्टर म्हणतो ना वॉल टाकलाय, मग वॉलची गॅरंटी 12 वर्षे. 12 वर्षानंतर त्याला गंज लागतो. मग त्याचं काय करायचं? युकोटुडे का फुकटुडे काय म्हणतात ते आम्हाला नाही माहिती, आम्ही डॉक्टर नाही. बरोबर आहे. मग ते चेक करायला कुठं जा, केमला नाही, केम तर नायर तर आणखीन तिसऱ्या ठिकाणी. मग डॉक्टर म्हणणार 50,000 रुपये खर्च आहे. हो, 50 काय 60 जाऊ द्या, पण ते साफ करून द्या. अरे पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पवित्र आत्म्याचा जर स्वीकार केला तर तुमच्या नसला नस जॉईंट करणारा खुदा जिंदा आहे. ज्याने मातीपासून मनुष्य घडवलाय, त्या नस नाड्या त्याने टाकल्यात. परंतु आज आम्ही आमचे दुष्ट विचार सोडत नाहीत, हेवे दावे सोडत नाही. आणि त्याच्यामुळे आतून माणसाला गंज लागतोय. आणि आतून गंज लागल्यामुळे तो अटॅकवर जातो आणि माणूस म्हणतो अटॅक होऊन मिळाला. आणि जेव्हा तेल तुमच्या हृदयामध्ये आहे, तेल जेव्हा त्या वस्तू, लोखंडी वस्तू जेव्हा तेल टाकतो तेव्हा ती वस्तू जंग पकडते का? नाही पकडत. सेम टाइम, सेम कंडिशन, जर पवित्र आत्मा माझ्या हृदयामध्ये आहे तर माझी कुठलीही नसणारी चॉकअप होऊ शकत नाही. पण जेव्हा पवित्र आत्म्याच्या विरुद्ध चाललोय, पवित्र आत्म्याच्या विरुद्ध वागतो, तेव्हा आतून गंज लागतो. म्हणजे भिरूड लागतं आणि मग तो भिरूड आत्मातला गावा खातो आणि ते झाड कोसळतं. अशा किती ख्रिश्चन लोकांचं चाललंय. आज आपण लास्ट मिनिटमध्ये आहोत. 2000 सालापूर्वी ख्रिस्त येशू या भूमीवर आला आणि क्रूसावरती आपल्यासाठी त्याला मारलं, पुरलं, तिसऱ्या दिवशी जिंदा झाला. तोच प्रभू आज पण जिवंत आहे. आणि त्याच स्वर्गीय मंडळीचा मेसेज मी आज ऑलरेडी फिनिश करणार. आज आपण लास्ट मिनिटमध्ये आहोत. प्रभूचं आगमन दाराशी आहे. त्या मंडळीतला मला सदस्य होणं. आणि मग जर त्या मंडळीचा सदस्य व्हायचा असेल तर आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालावे लागेल. आत्मा जी गोष्ट सांगेल, आत्मा जे कळवील ते आम्हाला पाळावेच लागेल. का जे पेंटिकॉसच्या दिवसात आत्म्याने कळवलं पेत्राद्वारे की पश्चाताप करा, तुमच्यातील हरेक जणांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळेल. आणि आजकालचा पालक वरच घेऊन फिरतोय. आणि इथं पाऊलच म्हणतोय तुम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालावं लागेल. मग हे जे लोक म्हणतात पवित्र आत्मा मिळाला, पवित्र आत्मा मिळाला, मग का प्रेषित 2:38 त्यांना दिसत नाही का? म्हणजे यावून कळतं का यांना पवित्र आत्मा नाही, यांना जगाचा आत्मा आहे. आणि जगाचा आत्मा यांना कुठे घेऊन जाणार आहे? नाशात. आणि पुढचं वचन, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण एकमेकांना चिथावून व एकमेकांचा हेवा करून पोकळ अभिमानाची इच्छा करणारे असे नसावे. जर पवित्र आत्मा मिळालाय तर आम्ही एकमेकाची ही जलन, हेवे दावे किंवा वाईट चितून चालणार नाही. जे असेल प्रभू तुझ्या महिमेसाठी. आणि ज्यावेळेस हा पवित्र आत्मा येतो ब्रदर, ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यात येतो सिस्टर, तेव्हा बायबल सांगतं आमचं जीवन हे कसं परिवर्तित असतंय. का जो पाऊलच आम्हाला शिकवतो. गलतीकारास पत्र 2 अध्याय 20 वचन. गलतिया 2:20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे. काय म्हणतोय? मी म्हणजे त्या शावलामध्ये जो युग होता, गर्व होता, अहंकार होता, त्याने तो वधस्तंभावर दिलाय. तो गेलाय का? बऱ्याचशा लोकांना मी या शब्दाचा अर्थ कळत नाही. कारण हा शाऊल जेव्हा पाऊलाच्या अगोदर शाऊल होता त्यावेळेस तो कसा वागायचा? मीपणाने, गर्वाने, अहंकाराने. कसा वागत होता? मीपणाने, गर्वाने वागत होता. पण बायबल सांगतं जेव्हा पवित्र आत्मा त्याला टच झाला, पवित्र आत्मा त्याच्यावर आला, तेव्हा तो म्हणतो मी वधस्तंभावर दिले. म्हणजे त्याच्यामध्ये जो गर्व, अहंकार होता तो त्याने कुठे खेळला? वधस्तंभावर. आणि यापुढे मी जगतो असे नाही. यापुढे जो प्रभू त्या सेब्रोन्सला सुद्धा म्हणाला, त्यांनी कुणी तुला शिक्षा केली नाही, मीही तुला करत नाही, पण इथून पुढे अशी वागू नकोस. आज आमचे ख्रिश्चन लोक
आज आमचे पालक वर्ग उपदेश दुसऱ्याला देते आणि स्वतःच्या जीवनात तेच कामं करीत बसले. काय फायदा? अरे देवाने आजचा दिवस दाखवलाय, त्याची इच्छा भास संपला विषय. तो चपला उचलायला लावीन, या कपडे बॅग घेऊन फिरायला लावीन, सांगू शकत नाही तुझं. आज ते काम करण्याची आमची तयारी आहे का? इथं बायबल सांगतं का मी वधस्तंभ खेळलो आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. ख्रिस्त कोण? ख्रिस्त माझ्यात जगतो. आणि बायबल सांगतं हे पावलाने काय केलं? प्रूफ करून दाखवलं. पावलाने प्रूफ करून दाखवलं. कसं की ज्यावेळेस गमलेक राजाजवळ त्याला साक्षी देण्याची मुभा मिळाली, परवानगी मिळाली, त्यावेळेस त्याने गमलेक राजाजवळ सगळं सांगितलं. आणि मग गमलेक राजा म्हणतो, अरे तू एवढ्याशा गोष्टीवर मला ख्रिस्ती बनवला चाललास काय? बायबल सांगतो का? कारण त्यावेळेस त्याची गवाही ही प्रकाशाची गवाही होती. आज या भूमीवर त्या प्रकाशाची गवाही आम्ही आहोत. आम्ही विटनेस आहोत, साक्षी आहोत का शापी जीवन जगत आहोत. जर आम्ही म्हणतो ख्रिश्चन आहेत, आम्हाला जर तो आत्मा मिळालाय, आमचं जीवन हे टोटली परिवर्तित पाहिजे. टोटली की अर्धा असं करू, काही दिवस आता लय पाळणं, आता काय नाही होत, आता थोडं असं करून थोडं तसं करू. आपण नो, हा तुमचा प्रश्न, तो प्रश्न तुमचा. पण बायबल सांगतं की मरेपर्यंत तू विश्वासात स्थिर राहा, म्हणजे तुला जीवनाचा अनुभव. कधी? मरेपर्यंत. इथं वर्ष दीड वर्ष झालंय, 6 महिने झालंय का लगेच पलटी सरड्यासारखी. हिरव्या झाडावर गेला का हिरव्या, काळ्या दगडावर झाला का काळा. काय फायदा होणार? हे जीवन नाहीये, हे जीवन शापित आहे. आज आम्हाला आशीर्वादाचं जीवन पाहिजे असलं तर आमच्यात पण जो मी असेल तो आम्ही वधस्तंभावर खेळायचा. आणि इथून पुढे मेसेज कळाल्यानंतर आमच्यात जलन, हेवे दावे, नफरत, जे वाईट गोष्टी असतील त्या काढून टाकायच्या आणि स्वतःला प्रभूच्या हातात समर्पण करायचं. जसं शाऊलाने स्वतःला प्रभूच्या हातात समर्पण केलं. शाऊला तू माझा छळ का करतोस? हे प्रभू तू कोण आहेस? ज्या येशूचा छळ तू करतोस तो मी आहे. मग तोच पाऊल शाऊल त्याला विचारतो, प्रभू मी तुझ्यासाठी काय करू? प्रभू मी तुझ्यासाठी काय करू? म्हणजे आज मी तुझ्या हातात सरेंडर होतोय, मी तुझ्यासाठी काय करू मला सांग. आणि बायबल सांगतं प्रभूने त्याला सांगितलं आणि मग तो त्या सेवेला उभा राहिला. आज आम्ही काय करत आहोत? आज तोच पाऊलुस आम्हाला शिकवत आहे. गलातिया 3:3. तुम्ही इतके निर्बुद्ध आहात काय? तुम्ही इतके निर्बुद्ध आहात काय? आत्म्यात आरंभ पाहून तुम्ही आता देहात पूर्ण केले जात आहात काय? काय म्हणतोय? इतके निर्बुद्ध म्हणजे इतके मूर्ख आहात का? माझ्या भाषेत निर्बुद्ध म्हणण्यापेक्षा मी मूर्ख म्हणे. तुम्ही इतके मूर्ख आहात का की आत्म्यात सुरुवात केली, म्हणजे 6 महिने 2 महिने वरीसभर दान मिळालं पाळगलंय चांगला, आणि नंतर शरीराच्या गोष्टी आठवायला लागल्या. मग लिपस्टिक लावणे, गजरे लावणे, नख वाढवणे. मग नाही तो पास्टर नेहमी त्या इजबिलीच म्हणतो, मग त्या चर्चमध्ये नको. अरे बाई तुला तर दान मिळालं होतं ना म्हणली तू, आणि मग कुठे गेलं तू हे दान? कारण इजबिलीच्या बोलल्याला तुला नफरत येते, म्हणजे तुझ्यात इजबिली घुसली, संपला विषय, प्रूफ झालं. कारण जो पिणार आहे, आपण जर म्हणलं बेवडा तर त्यालाच राग येणार, बाकीच्याला येणार नाही. मग जेव्हा आम्ही इजबिलीच्या कृत्याविषयी टीचिंग करतो, हिला झोंबतं, हिला लागतं, म्हणजे हिच्यात कोणता आत्मा आहे? इजबिलीचा. संपला विषय. हे बायबल प्रूफ करून देते. पण जर आम्हाला नफरत येत नाही, उलटा आम्हाला आनंद वाटतो, आम्हाला जीवन शिकायला मिळतं, तर आमच्यात कोणता आत्मा आहे? पवित्र आत्मा. कारण तो म्हणतो पवित्र आत्मा मी यासाठी देईल तर तुम्हाला शिकवण्यासाठी, आमच्या चुका दाखवण्यासाठी. आणि मग चुका जर आमच्या कळाल्या तर आम्ही आमचं जीवन काय करावं? परिवर्तित करावं, त्याला आवडणारं जगावं, ताकी आमच्या जीवनात त्या परमेश्वराचा महिमा होईल. पण मेसेज कळून अगर जर आम्ही आमचं जीवन परिवर्तित करत नाही तर बायबल सांगतं, मत्तईचं पुस्तक 3 अध्याय 7 वचन, हे शास्त्री पुरुषी योहानाकडे पळत येत होते, तेव्हा योहान काय म्हणतो? परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळांना बाप्तिस्म्यासाठी काय म्हणतोय? यांच्यापैकी पुष्कळांना बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला अहो सापांच्या पिल्लांनो. काय म्हणतोय? अहो सापाच्या पिल्लांनो. बायबल सांगते तो म्हणला का देवाच्या पिल्लांनो? काय म्हणतोय? सापाच्या पिल्लांनो. सापाचे पिल्ल म्हणजे कोणत्या वंशामध्ये गेले? सापाचे पिल्ल म्हणजे कोणत्या वंशामध्ये गेले? सैतानाच्या. कोणाच्या? सैतानाच्या वंशामध्ये. का? कारण त्या एदेन बागेत येऊन हवेला कोणी फसवलं? सर्पाने, सापाने, सैतानाने. आणि मग तो सैतानाचा साप झाला का? प्रभू म्हणला तू हे केलंस म्हणून तू आयुष्यभर पोटाने चालशील. आणि मग त्याला शेपूट फुटलं. काय फुटलं? शेपूट फुटलं. 4 महिने 6 महिने चर्चमध्ये बसल्यानंतर पाळकाच्या पुढं केल्यानंतर लगेच थोडंसं काय फुटतं माणसाला? शेपूट. का? एक सांगितलं का दुसरंच करतो.
म्हणजे त्याला काय फुटलं? शेपूट. मग तुम्हाला शेपूट फुटू द्यायचंय का आहे तसं राहायचं, तो प्रश्न तुमचा. मी फक्त प्रीचिंग करून चाललोय, मी फक्त टीचिंग करून चाललोय. कारण बायबल सांगतं हे शास्त्री पुरुषी त्यावेळी स्वतःला काय समजायचे? धार्मिक. आम्हाला सगळं बायबल माहिती, आम्ही सगळे धार्मिक आहोत. पण ते कुणाकडे पळत होते? योहानाकडे. कशासाठी? बाप्तिस्मा घेण्यासाठी. पण योहानाला त्यांचा चेहरा कसा दिसला? सापाचा. म्हणजे जसा सापा फणा काढून डोलतो ना, जसे काही काही चर्चमध्ये असतात, गाणे गायला लागले का सगळेच नाचत आहेत. गाण्याची संगती सुरू झाली का काय होते? सगळेच नाचत आहेत, हाय बाय दांड्या. बरोबर आहे? इवळत आहेत. बरोबर. म्हणजे ते कोण आहेत? बायबल सांगतं सैतान. इथं बायबल स्पष्ट सांगतं का ते योहानाकडे येत असता योहान काय म्हणला? अहो सापाच्या पिल्लांनो, सापाच्या पिल्लांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी सुचवले? स्पष्ट म्हणतोय, होणाऱ्या क्रोधापासून, येणाऱ्या क्रोधापासून वाचवायला तुम्हाला कुणी शिकवलंय? आणि आजचा पाळक तर एक दिवस एखादा नवीन आला का लगेच दुसऱ्या दिवशी म्हणतो चला 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 बाप्तिस्मा घ्या. म्हणजे त्याला फक्त काय करायचंय? पोट भरून घ्यायचंय. ते बीज आहे किंवा नाही, किंवा ते चर्चमध्ये येतंय किंवा नाही येतंय, काही घेणं नाही. आला चल बाप्तिस्मा घे. ते कशाला येत होते योहानाकडे? बाप्तिस्मा घ्यायला येत होते. म्हणून येऊन म्हणतो अहो सापाच्या पिल्लांनो. का? तर त्यांचा चेहरा त्यांना कसा दिसत होता? आज आमचा चेहरा कसा दिसला पाहिजे? प्रभू येशू मसीह. जे लोक मोशेला म्हणले मोशे तुझ्या चेहऱ्यावरती आम्ही पाहू शकत नाही, कारण देवाचं तेज तुझ्या चेहऱ्यावर आमच्यावर येत आहे. आम्हाला तुझी भीती वाटत आहे. तुझा चेहरा तू झाकून घे. तो खुद आज भी चिंता आहे, आज भी चिंता आहे. आज तेच आमच्यावर येणं गरजेचं आहे. तेच प्रशंसा आमच्या जीवनात येणं गरजेचं आहे. आणि तो म्हणलेला नाही मी देणार नाही, तो म्हणला मी माझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करीन. आज जर त्या नम्रतेने आम्ही जीवन जगलो, त्याच्या आज्ञा वचन आम्ही पाळले, तर बायबल सांगतं आम्ही स्वर्गीय मंडळीमध्ये जातो. पण जर आम्ही फक्त बाप्तिस्मे घेतलेत आणि जगातच मिक्स आहोत, तर मॅथ्यूचं पुस्तक 23 अध्याय 33 वचनाचा बायबल काय सांगतं? मत्ती 23:33. अहो सापांनो, परुषांच्या पिल्लांनो, तुम्ही गेहेनातला दंड कसा चुकवला? गेहेनातला म्हणजे अग्नीतला. साध्या बाईमध्ये अहो सापांनो, सापाच्या पिल्लांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? योहान त्यांना बोलतोय अहो सापांनो, अहो सापाच्या पिल्लांनो. सॉरी, प्रभू येशू मसीह त्यांना काय म्हणतोय? अहो सापांनो आणि सापाच्या पिल्लांनो. लक्षात ठेवा, सापच नाही पण सापाला काय आहेत? पिल्ल. काही आम्ही जे ख्रिश्चन म्हणतो, जर आम्ही वचन पाळत नाही तर, कारण काईन पण चर्चमध्ये गेला, त्याने बापाचाही गुण केला, आईचाही गुण केला. आईचा गुण चर्चमध्ये जाणे, बापाचा गुण खून करणे. आज आम्ही गेल्यानंतर काय करतो? वचन पाळतो का वचन तोडतो? हा वचन. सापांनो, सापाच्या पिल्लांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? बायबल स्पष्टपणे सांगते तुम्ही नरकदंड कसा चुकवाल. जर हा नरकदंड जर चुकवायचा असेल तर आमचं जीवन आज आम्हाला काय करावं लागेल? परिवर्तित करावं लागेल. जे हेवे दावे, जलन, नफरत, काय गोष्टी असतील त्या आम्हाला काय करावं लागतील? टोटली सोडावं लागतील. आणि देवाच्या आत्म्याच्या अधीन राहावं लागेल. कुणाच्या? देवाच्या आत्म्याच्या. पुन्हा मनुष्याच्या नाही, माझ्या नाही, प्रभू येशू मसीह. आणि ज्यावेळेस प्रभू येशूच्या अधीन तुम्ही आणि मी होतो, तेव्हा बायबल सांगतं आम्ही कुठे जाणार? स्वर्गाच्या राज्यात, स्वर्गीय मंडळी. पण जर आम्ही कुणा मनुष्याच्या इच्छेप्रमाणे होतो, पुन्हा मनुष्याच्या हातात स्वतःला समर्पण करतो, तर त्या मनुष्याचाही नाश आणि आमचाही नाश होईल. आणि म्हणून प्रभू परमेश्वर त्यामुळे त्या शास्त्री पुरुषांना म्हटला की तुम्ही नरकदंड कसा चुकवाल. कारण बायबल सांगतं रोमकारासपत्र त्याचा 9 अध्याय आणि 13 वचन. रोमकारासपत्र 9 अध्याय 13 वचन बायबल काय सांगतं? त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. तो एकाची प्रेम करतोय आणि एकाची नफरत करतोय. आणि आम्ही म्हणतो ना मला जग पाहिजे, दुनियातले लोक पाहिजे, ख्रिश्चन पण नाही पाहिजे. होऊ शकेल का? आणि म्हणून हेच लोकांना कठीण आहे आज की बाबा हे कसं काय सोडू? हे तर नातेगोते सोडून द्यायचे का? इथं बायबल सांगतं येसावा आणि याकूब. त्याने येसावाची काय केली? नफरत. येसावा ज्येष्ठ पुत्र, इस्रायलाची त्यांनी काय केली? आणि याकोब म्हणजे आम्ही परराष्ट्रीय. आतापर्यंत तू याकोब होतास, इथून पुढे इस्रायल होशील.
आमच्यावर त्याने प्रीती केले. मग आज जर ही प्रीती आमच्यावर करून त्याने आम्हाला तारणाचा मोका दिलाय, पण जर आम्ही या जगाच्या दुनियामध्ये पडतो तर काय फायदा होईल का? म्हणजे आमची निवड सुद्धा काय होईल? व्यर्थ होऊन जाईल, व्यर्थ. जसं लोटाच्या बायकोला हाताला धरून, त्याच्या मुलींच्या हाताला धरून, लोटाच्या हाताला धरून बाहेर बोलावलं, रात्रभर दूध त्याच्या घरामध्ये राहिले, संध्याकाळपासून पाठ होईपर्यंत दूध त्याच्या घरात राहिले, लवकर निघा लवकर निघा. परंतु त्यांची निवड त्यांनी काय केली? व्यर्थ, व्यर्थ. आज परमेश्वरने आमच्यावर दया केली, ते गायकवाड पास्टरनी नाही काही केलं. करता करीता तो प्रभू येशू मसीह जिवंत परमेश्वर आहे, हे तुम्ही त्याचे बीज होतात. आणि म्हणून प्रभूने तुम्हाला या पापी पामराकडून, या सेवकाकडून दुनियातून वेगळं केलंय. आज तुमचं पुढचं काम आहे हा आशीर्वाद टिकून ठेवणं या गमवणं. कारण त्याने पुन्हा वचन वाच, येसावावर त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि येसावाचा द्वेष केला. मी याकोबावर प्रीती केली. आज याकोब इस्रायल झाला आणि आज आम्हाला तो ब्लेसिंग आहे. आज आम्ही आत्मिक इस्रायल आहे. आज त्या देवाने आमच्यावर प्रीती केली, येसावावर नाही. मग आता जर आमच्यासाठी त्या प्रभूने एवढा मोठा ब्लेसिंग दिला, तर तो ब्लेसिंग आम्हाला जर टिकून ठेवायचा असेल तर आम्हाला त्याच्या वचनात स्थिर राहावं लागेल. पण जर आम्ही एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने जर सोडून दिलं आणि आम्ही आमचेच पाडे जर करीत गेलो, तर कंडिशन आमची काय होऊन जाईल? व्यर्थ होऊन जाईल. आमची बुलावट व्यर्थ होऊन जाईल. पण जर आम्ही जर आमच्या जीवनात त्या प्रभूला आवडणारं जीवन जगलो, तर बायबल सांगतं आमचं जीवन कधीही व्यर्थ होणार नाही. का व्यर्थ होणार नाही? उत्पत्ती 50:20. तुम्ही तर माझ्याविषयी वाईट योजिले. तुम्ही तर माझ्याविषयी वाईट योजिले, पण आजच्या प्रमाणे पुष्कळ लोकांना वाचवावे म्हणून देवाने ते बऱ्याकरिता योजिले. पुष्कळ लोकांना वाचवण्यासाठी देवाने ते भल्याकरिता. का यांनी आपल्या भावाला काय केलं? तर योसेफाला विकलं होतं, त्याला मारलं होतं, त्याला कष्ट झाले होते. पण तो म्हणतो तुम्ही माझं वाईट चितवलं, पण ते देवाने माझं चांगलं केलं. वचन प्लीज दुबारा. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठी योजले होते. चांगल्यासाठी योजले होते. आज आम्ही म्हणतो आमच्या कुटुंबात लय कष्ट आले, तकलीफ आले, असं झालं तसं झालं. पण बायबल सांगतं ते देवानी चांगल्यासाठी योजले होतं, की हे आनंदकालचं जीवनाचा मुकुट तुम्हाला मिळण्यासाठी प्रभूने त्या सैतानाला जागा दिली, सैतानाला अधिकार दिला. पण समय पूर्ण झाला, प्रभूने त्याचा एक सेवक पाठवून आम्हाला काय केलं? छुटकारा दिला. मग जर छुटकारा दिला आणि ब्लेसिंग दिलाय, तर तो ब्लेसिंग टिकवायचा की गमवायचा हे तुमच्या हातात आहे, ते माझ्या हातात आहे. कारण या भूतलावर कोणाचाही नाश व्हावा अशी प्रभूची इच्छा आहे का? नाही. का? कारण 2000 सालापूर्वी येऊन त्याने पुऱ्या जगासाठी आपलं काय ओतलंय? रक्त. कारण योहान काय म्हणला? हा पहा साऱ्या जगाचे पाप वाहून नेणारा देवाचा कोकरा, का जो कोकरा आमच्यासाठी वधस्तंभ बली झाला. आणि म्हणून तो पाऊलुस एक विशेष पॉईंट आम्हाला म्हणत आहे. काय म्हणतो? प्रेषितांचे कृत्य याचा 20वा अध्याय आणि 26 वचनापासून 28 वचनापर्यंतचा बायबल काय सांगते? म्हणून या आजच्या दिवशी मी तुम्हाला साक्ष देतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. 12 शिष्यातल्या कुणी असा शब्द वापरला होता का? पण पाऊलुस म्हणतो आजच्या दिवशी मी तुम्हाला, पुन्हा वचन वाच. म्हणून या आजच्या दिवशी मी तुम्हाला साक्ष देतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. का? कारण न्यायाच्या दिवशी हर एक बीजाचा रक्ताचा बदला प्रभू कुणाला विचारणार आहे? पाळकाला. याद रखना. आज पाळक पैसा मिळवण्यासाठी काही डुप्लिकेटपणा करायला लावतोय, पण त्याला आज नाही कळणार, पण त्या दिवशी कळेल. त्या दिवशी त्याची वेळ ही निघून गेलेली असेल, लक्षात ठेवा. आणि म्हणून पाऊलुस त्या लोकांना सांगतो का जेव्हा ते लोक त्याला वाट लावायला आले, त्याच्या गळ्यात गळा घालून रडले, त्याचे मुखे घेतले, त्यावेळेस तो म्हणतो भावांनो, संकट माझे पुढे काय पाहत आहेत? वाट पाहत आहेत. मला कष्ट होणार आहे, तकलीफ होणार आहे, पण आता मी म्हणतो, मी तुम्हाला निक्षून सांगतो की तुमच्या सर्वांच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. का
निर्दोष आहे? कारण देवाचा संपूर्ण मनोदय देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हा सांगण्यापासून तुम्हाला सांगण्यापासून मी माघार घेतली नाही. मी माघार घेतली नाही. तर तुम्ही आपणाकडे तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले ज्या आहे कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या. त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की यासाठी की देवाची जी मंडळी देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने विकत घेतली त्याने आपल्या रक्ताने विकत घेतली. तिचे पालन तुम्ही करावे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं प्रभूने त्याची मंडळी आपल्या रक्ताने विकत घेतली, तिचं पालन तुम्ही करावं. आज ज्या पहिल्या चर्चेमध्ये पावलाने मेसेज प्रीच केला, तोच पुरा मेसेज मी आज प्रीच करत आहे. ज्यांना पटेल तो घेईल, ज्याला नाही पटणार तो सोडून घेईल. की आज गुड फ्रायडे हा मेसेज आपला त्यावेळेस टायमिंग पुरला नाही, म्हणून आपण आजच्या ह्या दोन्ही मीटिंगमध्ये हा मेसेज पूर्ण करीत आहोत. की स्वर्गीय मंडळी, स्वर्गीय मंडळी म्हणजे त्याने 2000 सालापूर्वी क्रूसावर प्राण सोडला, त्याच्या रक्ताने आम्हाला पवित्र केले. आज जर त्या रक्तात आम्ही धुतलोय म्हणजे प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतलाय आणि त्या वचनासाठी स्थिर राहिलो. बाप्तिस्मा घेतला आणि दुनियात गेलो म्हणून आम्ही स्वर्गात जातो, हे डोक्यात ठेवायचं नाही. तो समय प्रभूच्या आगमनापर्यंत जर या वचनात मी स्थिर राहिलो तर माझं तारण होईल, नाही तर जगाच्या बरोबर माझा काय होईल, नाश होईल. आणि म्हणून तो म्हणतो पुढे, तर तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या. त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने विकत घेतली तिचे पालन तुम्ही करावे. कारण हे मी जाणतो की माझे जाणे झाल्याच्या नंतर कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील आणि तुम्हामधूनही काही माणसे उठतील. तुमच्यातून सुद्धा काही माणसं उठतील आणि मग ते काय करतील, आपल्यात तोडफोड करतील. का जे सकाळीच मी येळीच्या मीटिंग मध्ये पॉइंट टच केलेला आहे की ज्या वेळेस मोआबी लोकांनी पाहिले इस्रायल लोकांचे थवेचे थवे यायला लागलेत, जनावर यायला लागलेत, आता हे सगळं आपलं गवत पेंडा काय करतील, खाऊन फस्त करतील. मग त्यापेक्षा आता आपण काय करू, यांना शापित करू. कारण मोआबी इस्रायलाचे कोण आहेत, भावबंध. कोण आहेत, भावबंध आहेत. मग त्यांनी काय केलं, याच इस्रायल मधून जो देवाचा सेवक देवाशी बोलणारा त्याला आमंत्रण दिलं की बलामा तू माझ्याकडे ये, मी तुला अर्ध घर भरून सोनं, अर्ध घर भरून चांदी देतो, रुपये देतो, माझ्यासाठी इस्रायलला शापित कर. आणि म्हणून आजही आमचे वैरी बाहेरून येणार नाहीत, आमच्याच भावबंधातून आमच्याच घरातून निघतील, हे बायबल सांगते. कारण त्यावेळेस ते मेंढरांची दाना दिन उडवतील. आणि आता हाच समय आहे का या समयाला हे काम सुरू होणार. मग त्याच्यासाठी आम्हाला जर वाचायचं असेल तर 32 वचन वाच. तर आता मी तुम्हाला देवाकडे व त्याच्या कृपेच्या शब्दाकडे निर्गुण देतो, तो तुमची वृद्धी करायला आणि सर्व पवित्र केलेल्यांमध्ये तुम्हाला वतन द्यायला समर्थ आहे. मी कोणाच्या रुपयाचा किंवा सोन्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. पौलुस म्हणतो मी कधी कोणाच्या सोन्याचा, कोणाच्या रुपयाचा किंवा कोणाच्या वस्त्राचा कधीही लोभ धरला नाही. तर देवाने जे काम माझ्याकडे दिलं ते पूर्ण टीचिंग करण्याचा पूर्ण मनोदय मी केला आणि मी ते सर्व तुमच्या कानावर घातलं. का जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने विकत घेतली त्या मंडळीचं तुम्ही काय करावं, पालन करावं. का बस कुरिन्थिया 6 अध्याय आणि 20 वचन आज या ठिकाणी मेसेज मी फायनल करतो. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, तर तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. प्रेज द लॉर्ड. तुमच्या शरीराने तुम्ही काय करा, देवाचा गौरव करा. कुणाचा, देवाचा. आज पुष्कळ लोक चर्चमध्ये बसत आहेत, शरीराने चर्चमध्ये बसत आहेत आणि आत्म्याने दुनियादारीच्या कामात इंटरेस्ट घेत आहेत. तो म्हणतो तुमच्या शरीराने तुम्ही देवाचा गौरव करा. आणि शरीराने देवाचा गौरव करणे म्हणजे काय, रोमकरासपत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचनास म्हणून फिनिश करतो. यास्त भावांनो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपले शरीरे जिवंत पवित्र देवाला आवडतं यज्ञ. बायबल काय सांगतंय, देवाला. आपण जसं जगी जीवन जगताना एखाद्या आवडण्यासाठी त्याची इच्छेने वागतो, पण आज बायबल देवाची अपेक्षा आहे की आमचा जीव आत्मा हा कुणाच्या हातामध्ये पाहिजे, देवाच्या हातामध्ये पाहिजे. त्यासाठी तो म्हणतोय तुमचा जीव, आत्मा आणि शरीर तुम्ही
देवाला आवडता यज्ञ देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी अशी सादर करून द्यावी. ही तुमची आत्मिक सेवा ही आहे. तुमची आत्मिक सेवा आहे. या सेवेसाठी रडा पडा, कारण आणि या जगाशी समरूप होऊ नका, या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःचे रूपांतर होऊ द्या. यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. देवाचा मनोदय काय आहे? आज त्याने तुम्हाला आणि मला स्वर्गीय मंडळीत वारीस केलंय, स्वर्गीय मंडळीचं वारसदार तुम्हाला आणि मला केलंय. मग तो जर उद्देश आम्ही सोडून या जगाशी समरूप झालो तर त्या स्वर्गीय मंडळीचे सदस्य आम्ही होतो का? नाही होणार. आणि मग स्वर्गीय मंडळीचे सदस्यच आम्ही होत नाही तर किती गुड फ्रायडे ईस्टर संडे साजरे केले तर काय फायदा होईल का? नाही होणार. मग आज जर मी या मंडळीचा सदस्य आहे, स्वर्गीय मंडळीमध्ये मी आहे, तर बायबल सांगतं त्या दिवशी प्रभू येशू मसीह मला उठवीन. पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभू येशू मसीह मला उठवीन किंवा प्रभू येशू मसीह माझं रूपांतर करेल. पण त्याच्यासाठी पौलुस म्हणतो या युगाबरोबर समरूप होऊ नका. देवबाप करो हे वचन सर्वांसाठी आशीर्वाद करो. बंधू संतोष आपल्यामध्ये शेवटची प्रार्थना. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. हे राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, प्रेमळ पित्या, स्वर्गीय बापा, ज्या कुठली परमेश्वरा खरोखर तो परमेश्वर दासाकरवाचे हा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वर्गीय मंडळी परमेश्वर इथं बसलेल्या प्रत्येकाचे वचन पाठवून करून परमेश्वर तू मन खोलाच्या आणि त्या वचनाप्रमाणे आमचं रूपांतर होण्यासाठी मी प्रार्थना आणि विनंती करतो. परमेश्वरा खरोखर राजा तू सामर्थ्यवान परमेश्वर राजा, कारण तुझ्या दासाकरवीचं महान वचन तू आम्हाला दिलं राजा. त्याबद्दल मी तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो राजा. तो परमेश्वर जे लोक या युट्यूबद्वारे मेसेज ऐकतील राजा, प्रत्येकाच्या जीवनात तू काम करण्यासाठी प्रार्थना मंडळी, सारोळा मंडळी, पाथर्डी आणि प्रत्येक जणांना राजा पवित्र आत्म्याचे वाटेकरी बनवतो. कारण पवित्र आत्म्याची आज आम्हाला गरज राजा. प्रत्येकाला सामर्थ्य दे, आज्ञेने भरा, तुझ्या स्वर्गीय मंडळीची वारीस करण्यासाठी ज्याचे वेळ प्रोपोर्शन प्रत्येक फॅमिली तू आश्वस्त करायच्या. लहान थोर व्यक्तीने देखील मी जातामध्ये समर्पित करतो. तुझी कृपा आमच्यासाठी काफी प्रोपोर्श, तुझ्या कृपेच्या काळात आम्हाला तू सांभाळ आणि तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव आमच्याद्वारे ज्याचे वेळ प्रभू परमेश्वरा त्या सर्व गोष्टी तू साक्षर होतो. पुढचा सारा वेळ समय तुला स्वातंत्र्य होतो. मान सन्मान गौरव तुला मी देतो. धन्य तो तारणारा